धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या नंतर परळीमधल्या त्यांच्या समर्थकांनी भावनिक होऊन प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सरकारला सवाल सुद्धा केले आहेत। हत्येच्या प्रकरणामध्ये ज्यांनी गुन्हा केलेला आहे ते दोषी आणि कार्यकर्त्यांनी गुन्हा केला, मग साहेब दोषी कसे काय, असा सवाल मुंडेंच्या समर्थकांनी केला आहे। त्याच्यावर आम्ही काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। फक्त साहेबांनी ट्विट करून जे त्यांचा निर्णय नैतिकतेला धरून जो साहेबांनी राजीनामा दिलेला आहे ते काय आम्हाला पटणारा नाही, परंतु साहेबांनी स्वतः जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयासोबत आम्ही सदैव परळीकर या नात्यानं आम्ही साहेबांच्या सोबत असू। आज राजीनामा झाला आहे ते तब्येतीच्या कारणास्तव झालेला आहे आणि हे जर त्यांना ते करायचं असतं तर आरोपी अटक होते, त्यांना काय करायची, कशी शिक्षा द्यायची ते द्यायला पाहिजे होती। हे आता राजीनामा घ्यायचा आणि ह्याच्यावर आरोप करायचे म्हणजे धनंजय मुंडे साहेबावर हे चूक आहेत। राजकीय दोषातून 100% टार्गेट केलेलं आहे। एक परळीकर म्हणून आणि बीड जिल्हावासी म्हणून ही बीडसाठी दुसरी दुःखद घटना आहे। पहिली दुःखद घटना मुंडे साहेब वारल्याच्या नंतरची आणि दुसरी म्हणजे ही धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा झाल्याची। ही दोन दुःखद घटना बीडची आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।